Hello everyone. Good evening all of you. Chinmay, unmute yourself. Chinmay. Hello Chinmay, unmute गुड इव्हनिंग yourself. मॅम. Good evening. काय विचारायचे? बोललो तुला मी काल. मग ओके, तुला एक्झाम असेल ठीक काय आहे. तर बघा, आज आपण मराठी या विषयाचा रंगांच्या रंगांची, वस्तूंच्या आकारांची, भाज्यांची, फळांची व खेळांची नावे हे बघणार आहोत. ओके. वेगवेगळ्या प्रकारचे रंग असतात, कलर कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात. ओके. वेगवेगळे शेप, कोणकोणत्या प्रकारचे शेप असतात, आकार, फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, वेगवेगळ्या प्रकारचे गेम असतात, त्याची आपण आज माहिती बघणार आहोत. ओके. कोणकोणत्या प्रकारचे खेळ असतात, रंग, भाज्या, फळे कोणकोणत्या प्रकारचे असतात ते आज आपण जाणून घेणार आहोत. तर बघा, नेम्स ऑफ द कलर, शेप ऑफ थिंग्स, ऑब्जेक्ट, व्हेजिटेबल्स, फ्रूट्स अँड गेम्स. तर हे स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहेत ते काय आहेत? स्वरा, अनम्यूट युअर सेल्फ. स्वरा, टेल मी, काय विचारायचे? स्वरा, तुला अनम्यूट केलंय बघ. अनम्यूट केलंय बघ पटकन. काय विचारायचे बाळा? काय विचारली बघ. मॅडम विचारतात बघ 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 बघ, पटकन रडतीये. ओके ओके, ठीक आहे. हा चालेल. हा, स्वरा काय झालं? ओके. तर बघा, हे स्क्रीनवर सगळ्यांनी लक्ष द्यायचे. हे काय आहेत? शेप्स आहेत, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आकार आहेत. तर पहिला काय आहे? काय दिसतोय तो? ज्याला आपण मराठीत म्हणतो त्रिकोण आणि इंग्लिशमध्ये काय बोलतो? ट्रँगल. ज्याच्या तिन्ही बाजू सारख्याच असतात. बघा, राईट साइडची लाईन स्लाइंटिंग बघा, लेफ्ट साइडची बघा, आणि खाली आहे स्लीपिंग लाईन, ती पण सेम साइडच्या. ओके. त्रिकोण ज्याला तीन बाजू असतात त्याला आपण काय म्हणतो? त्रिकोण. ओके. आणि इंग्लिश मध्ये काय बोलतो? ट्रँगल. सुकेशनी, अनम्यूट युअर सेल्फ. काय नाव आहे बाळा तुझं? सुकेशनी. ओके सुकेशनी, काय विचारायचंय का तुला? मॅम मला घ्या ना. घ्या ना म्हणजे काय बोलायचंय तुला? मॅम माझा टर्न घ्या ना. रीडिंगचा का? यस. ओके, अजून मी एक्सप्लेन करते ना बाळा, आपण काय शिकतोय ते, मग पुढे सांगते तुला. ओके. ओके. हा, तर बघा, हे काय आहेत? शेप्स आहेत, आकार वेगवेगळ्या प्रकारचे. पहिला, जसं की पहिला ट्रँगल, त्रिकोण. दुसरा काय आहे? स्क्वेअर. स्क्वेअर पण बघा चार बाजू असतात त्याला. त्रिकोण म्हणजे त्रिकोण, ज्याला तीन बाजू आहेत त्रिकोणला. स्क्वेअर म्हणजे चौरस किंवा त्याला आपण म्हणतो चौकोन. ओके. इंग्लिश मध्ये काय बोलतो त्याला? स्क्वेअर. आणि मराठीमध्ये चौकोन. थर्ड नंबर काय आहे? आडवं आपण बघतोय. ओके, उभं नाही, आडवं बघतोय, आडवी. 1 2 थर्ड. तिसऱ्या नंबरच्या काय आहे? रिक्टँगल. रिक्टँगल म्हणजे काय? ते रेक्टँगल, रेक्टँगल किंवा रेक्टँगल. रेक्टँगल म्हणजे काय? रेक्टँगल आयत. ओके. तर आता मला सांगायचं, तुम्ही रेक्टँगल शेप मध्ये कोणकोणते प्रकार, म्हणजे काय काय येऊ शकतं? ऑब्जेक्ट म्हणजे कोणकोणत्या प्रकारचे ऑब्जेक्ट येऊ शकतात हे सांगायचं. ओके. तर मी अनम्यूट करते समृद्धी. समृद्धी, अनम्यूट युअर सेल्फ. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग. टेल मी,
कोणकोणते ऑब्जेक्ट येऊ शकतात रिक्टँगल शेपमध्ये? आडव्या रेषा ना. हा, 3 नंबरचा आडवा आहे ना बघ, रिक्टँगल हा. आडवा आहे. त्यामध्ये कोणकोणते ऑब्जेक्ट म्हणजे रिक्टँगल शेपचं काय काय असतं? एखादं ऑब्जेक्ट सांग मला, एखादी वस्तू सांग. कोणकोणतं येऊ शकतं बाळा, सांगू शकते का? अं, काय येऊ शकतं? हो. सांग बाळा. हम्म, आपला टीव्ही येऊ शकतो का रिक्टँगल आडवा असा मोठा बघा, आजकाल टीव्ही असतो स्क्रीनवर जो लावला जातो, बघितलंय हो. का? तो टीव्ही हो. रिक्टँगल शेपचा असतो की नाही? आता नवीन जे टीव्ही आलेत मार्केटमध्ये, आपण असतात बघा घरी टीव्ही लोकांच्या, ते पहिले बोलत नाही, पहिले असे बॉक्स टाईप असायचे, ते बोलत नाही मी. जे आपण वॉलवर भिंतीवर वगैरे लावतात बघा, असतात का रिक्टँगल शेपचे? हो. टीव्ही असतो ना आपला रिक्टँगल शेपचा, हो. किंवा एखादी फोटो फ्रेम पण असते बघा, एखाद्याच्या घरात आपण गेलो सपोज, शिवाजी महाराज किंवा कोणाची पण फोटो हो. फ्रेम असते एखाद्याची, रिक्टँगल शेप मध्ये असते की नाही? फोटो फ्रेम ही वेगवेगळ्या शेप मध्ये असते, पण रिक्टँगल मध्ये पण असते. अजून काय असू शकतं बाळा? एनवलप असतं का? पाकिट जे आपण लग्न वगैरे कोणाचं असेल, फंक्शन असेल तर बंद पाकिट देतात बघा, पैसे घालून आतमध्ये, बघितले का कधी? हो. समृद्धी, बघितले? हो. ते कोणत्या शेप मध्ये असतं? रिक्टँगलच असतं की नाही? हो. हा, तर इरेजर असतो बघा आपला, असतो की नाही? असा जरा मोठा इरेजर असेल तर असतो रिक्टँगल शेपचा, असतो की नाही? डस्टर. हा, डस्टरचा शेप पण असतो रिक्टँगल, म्हणजे असा. मोबाईल कवर. मोबाईल फोन पण असतो हो, रेक्टँगलचा. टेलिव्हिजनची स्क्रीन किंवा काय काय बुक्स पण असतात बघा, हो. ठराविक असे बुक्स पण असतात. ओके. हम्म, किंवा मॅट पण असते आपली बघा, आपण योगा मॅट वगैरे असतात ना, त्या पण हो. रिक्टँगल शेपच्या असतात. ओके, ठीक आहे. थँक्यू मॅडम. वेलकम. तर बघा, हे स्क्रीनवरचे शेप आहेत. थर्ड काय आपण शिकलो? रिक्टँगल. आता काय आहे? पेंटागॉन. ओके, पेंटागॉन. तर बघा, त्याला आपण मराठीत काय म्हणतो? काय म्हणतो? पंचकोन. ओके, मराठीत म्हणतो पंचकोन. ओके, तर पंचकोन म्हणजे त्याला बघा 5 बाजू आहेत. आहेत का 5 बाजू? 1 2 3 4 5, 5 बाजू पंचकोन, पेंटागॉन. ओके, तर बघा, ह्याला इंग्लिश मध्ये म्हणतात पेंटागॉन, मराठीत काय म्हणतात? पंचकोन. ओके. तर बघा, काईट पण असतो बघा त्या शेपचा, स्पेशली 5 एजेस असलेला काईट पण असतो बघा. ओके, तर बघा, नेक्स्ट काय आहे? हेक्झागॉन. ओके, हेक्झागॉनला किती बघा साइड आहेत? 1 2 3 4 5 6, 6. पेंटागॉनला 5, हेक्झागॉनला 6. ओके, तर बघा, स्वरा, अनम्यूट युअर सेल्फ. स्वरा, स्वरा देशमुख, अनम्यूट युअर सेल्फ. यस मॅडम. काय विचारायचं का बाळा तुला? काय विचारायचंय का तुला? तुला रीड करायचं होतं का? हो. ओके ओके, पुढे काय कुठे आलोय आपण? सांग, काय वाचतोय आपण, काय बघतोय? पंचकोनचं. पंचकोन. पंचकोन नंतर काय आहे?
षष्टकोन. षटकोन. षटकोन. ओके, त्याला काय बोलतो आपण? षटकोन. षटकोन. तर षटकोनला किती साइड बघ किती आहेत? 6. ओके. म्हणजे एक दोन कोण म्हणजे असं त्रिकोणला कशा 3 बाजू असतात की नाही? आवाज येतोय का तुला? ओके. तर बघा, पंचकोन म्हणजे पेंटागॉन. षटकोन. ओके. काय बोलतो त्याला आपण? हेक्झोगॉन. आणि हे 6 नंबरचं असं आडवं बघतोय आपण. काय आहे? क्यूब आहे. तर क्यूबला काय म्हणतो आपण? घन. ओके. तर बघा, क्यूब आपण ते एक क्यूब बघितलंय का तुम्ही? असं साईड एकसारख्या करतात बघा, फिरवतात गोल, सेम टू सेम साईड आल्या पाहिजेत. ते गेम आहे बघा. तसा बॉक्स असतो तो क्यूब ऑब्जेक्ट. क्यूब शेप आहे तसा तो गेमचा बॉक्स असतो बघा. कुणी बघितला असेल तर बघा, घरी आपण खेळतो, सेम टू सेम साईड आल्या पाहिजेत बॉक्स मध्ये त्या. असा एक तो टॉईज आहे. तो क्यूब शेपचा असतो. क्यूब म्हणजे काय? घन. ओके. नेक्स्ट काय आहे? सर्कल. सर्कल तर आपल्याला माहीतच आहे. सर्कलला आपण वर्तुळ असं मराठीत म्हणतो. तर सर्कल शेपचं खूप ऑब्जेक्ट आहेत. ओके. हे असतं बघा, बॉल. श्रेया, अनम्यूट युअर सेल्फ. श्रेया. गुड इव्हनिंग टीचर. गुड इव्हिनिंग. सर्कल शेपचे एक ऑब्जेक्ट सांग बाळा. व्हील. ओके, व्हेरी गुड. बॉल. हा, ऑरेंज. व्हेरी गुड. प्लेट. हा, व्हेरी गुड. छान. बॉल एवढंच असतो. होतं. परत मिरर सुद्धा असतो बघा. वॉलवर जो मिरर हा. काय काय ठिकाणी लावतात. मिरर हा खूप शेप मध्ये असतो. मोस्टली रिक्टँगल, आणि स्क्वेअर आणि सर्कल मध्ये असतो. 3च शेप मध्ये असतो जास्त करून मिरर. बाकी काय ट्रायंगल वगैरे शेपचा मिरर नसतो. ओके. हम्म. बटन पण असतं बघा. आपला कॉइन कॉइन असतात ना आपले, 1 2 5 रुपीजचे कॉइन असतात की नाही आपल्याकडं? हा. ते पण असतात की नाही सर्कल शेपचे कॉइन? परत टीचर बटन. बीड्स. आ, बीड्स. 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 हा. बीड्स कसं? काय बोलायचं तुला म्हणलीस? म्हणजे ती छोटेवाले मणी नसतात का ते? सर्कल शेपचे गोल छोटे छोटे. हा. ओके. बीड्स. अजून? अजून अजून काय असतं? टिकली. कॅरमची सोंगटी. अ, ते ऍक्च्युली मणी येत ना, बीड्स ना, जास्त सर्कल शेप मध्ये येत नाहीत. म्हणजे मोती वगैरे म्हणतेस ना तू? हा. जपमाळेचे मणी वगैरे ना? हा. हा. ओके ओके ओके. ओके. हा, काय थँक्यू काय मॅम. मोस्ट ऑफ द बीड्स येतात सर्कल मध्ये. काय काय स्पेरिकल शेप मध्ये पण येतात. ओके, हा येतं. बीड्स येतात. अजून काय येतं? अजून कॅरमचे सोंगटी. छोटे छोटे माळेचे वगैरे मणी, किंवा असे मोती टाईप गोल व्हाईट कलरचे. हा. हा. प्लेट. क्लॉक पण असतं आपलं. असतं की नाही? आपण वॉलवर जे क्लॉक लावतो, घड्याळ लावतो, ते पण असतं की नाही सर्कल शेप मध्ये? आपला मून असतो. बँगल्स. हा. बँगल्स रिंग. पण येतात. बटन, रिंग. ओके. बॉल, क्लॉक, प्लेट. व्हेरी गुड. थँक्यू मॅम. वेलकम. उर्मी, अनम्यूट युअर सेल्फ. उर्मी.
गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग नाही गुड बाळा इव्हनिंग. आता. हा. ओके ओके. ठीक आहे. नेक्स्ट काय आहे? सर्कल नंतर काय आहे बाळा? सिलेंडर. सिलेंडर. ओके. सिलेंडरला मराठीमध्ये काय म्हणतात? काय म्हणतात? तिथे स्क्रीनवर लिहिले ती वाच ना बाळा. काय म्हणतात? गोल आकृती. दंडगोलाकृती काय म्हणतात? दंडगोल आकृती. ओके. तर बघा सिलेंडरचा शेप कसा आहे ते स्क्रीनवर बघायचं आहे. त्यालाच आपण दंडगोलाकृती असं म्हणतो मराठीमध्ये. तर सिलेंडरच्या शेप सारखं काय काय असतं? आपली बॅटरी असते का बघा? आपण बॉटल. आ बॉटल. व्हेरी गुड. बॉटल. अजून टीन कप. कॅन. टीन कॅन असतो आपला एक बघा. टीन कॅन तो पण असतो. अजून काय असतं? पेन्सिल पण असते. काय काय पेन्सिल पण असतात सिलेंडरच्या शेपच्या. येस मॅम. अजून काय असतं? मॅम पाऊच. हा. आणि लिपस्टिक आपली लिपस्टिक पण असते बघा. अशी येस उभी मॅम. असते की नाही गोल अशी सिलेंडरच्या शेपची. परत आपली बॅटरी असते जी आपण मॅम हा काय टॅबलेट. आ टॅबलेट्स. 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 हा टॅबलेट्स असतात. एक कॅप्सूल असते. कॅप्सूल गोळी ती ना. येस मॅम. हा ती तेवढी सिलेंडरच्या शेपची असते. जशी प्लॅस्टिक मध्ये असते आतमध्ये मेडिसिन असतं ते. ओके गुड. मॅम त्यांच्याकडनं डॉटचे काहीतरी राहतात. हा ते कॅप्सूल असते ना. मेडिसिन कॅप्सूल असतं ना ते प्लॅस्टिक आतवरून असतं ना आत मेडिसिन असतं ते असतं सिलेंडरच्या शेपचं. ओके ठीक आहे. येस मॅम. ठीक आहे. तर बघा सिलेंडर म्हणजेच दंडगोलाकृती ज्याला आपण मराठीमध्ये दंडगोलाकृती असं म्हणतो. ओके. नेक्स्ट बघा कोन. लास्ट काय आहे? 9 नंबर लास्टला नंबर टाकले नाहीत पण आपण लास्ट नंबरला आहे बघा जो कोन. आता कोण आपण आईस्क्रीम खातो कोणामध्ये कोणातलं ते पण आईस्क्रीम पण कोणात कोण ह्या शेपचं असतं. ओके. प्लस आपण जो बर्थडेला बर्थडे पार्टी कोणाची असेल तर तुम्ही बघितलं असेल जे कॅप घालतात बर्थडे कॅप असते आपली ती पण बघा ह्या शेपची असते की नाही. डोक्यात आपण बर्थडे बॉयच्या घालतो कॅप ती पण ह्या शेपची असते हो की नाही. तर ह्या लास्ट आहे त्याला काय बोलतात? कोन. ओके. तर हे सगळे शेप आहेत. ट्रँगल म्हणजे त्रिकोण. स्क्वेअर म्हणजे चौकोन किंवा चौरस. थर्ड नंबर काय आहे? रिक्टँगल. रिक्टँगल म्हणजे आयत. पेंटागॉन. पेंटागॉन म्हणजे पंचकोन. हेक्झागॉन म्हणजे षटकोन. क्यूब म्हणजे घन. सर्कल म्हणजे वर्तुळ. सिलेंडर म्हणजे दंडगोलाकृती आणि कोन म्हणजे शंकू. त्याला मराठीमध्ये काय म्हणतात? कोनला शंकू. कोन हातचा शेप बघितला की आपली डोक्यातली बर्थडे पार्टी असेल तर बर्थडेची कॅप असते ती आपल्या लक्षात घ्यायची किंवा आईस्क्रीमचा कोन. ओके. तर नेक्स्ट बघूया आपण. बघा हे काय आहे? चिन्ह आहेत. ओके. चिन्ह म्हणजे जसं की स्लाइंटिंग लाईन म्हणजे अशी आडवी आडवी नाही अशी स्लाइंटिंग आपण जशी की कशासाठी कोणत्या लेटरसाठी काढतो? आपण कर्व असतो ज्याला आपण म्हणतो राईट कर्व लेफ्ट कर्व. ओके. स्लीपिंग लाईन स्लँटिंग लाईन स्टँडिंग लाईन ह्या सगळी चिन्ह आहेत. स्टँडिंग म्हणजे उभी. स्लीपिंग म्हणजे आडवी झोपलेली. ओके. तर बघा आणि ह्या लाईनी आहेत. लाईनी म्हणजे रेषा. सर्कल वर्तुळ
ओके. तर हे कोण रीड करणार आहे? मी सांगते त्यांनी रीड रीड करायचं. ओके. अंचल, अनम्यूट युअर सेल्फ. अंचल, वन बाय वन सगळ्यांना चान्स मिळणार. ओके. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हिनिंग. स्क्रीनवर दिलंय ते रीड करायचे बाळा. लाईन, त्याला काय बोलतात? रेषा, सर्कल, सर्कल, वर्तुळ. ट्रायंगल, व्हेरी गुड. स्क्वेअर, हा स्टार, हा. हार्ट, एग. ओके, ठीक आहे. तर बघा, हे काय आहेत? चिन्ह आहेत सगळे. जसं की आकार बघा, लाईन, आडवी लाईन म्हणजे ज्याला आपण रेषा म्हणतो. आणि त्याला दोन्ही बाजूला बाण दिलेत. ओके. आणि आपण नुसती आडवी लाईन असेल, त्याला बाण नसतील, तर त्याला काय आपण म्हणतो? स्लीपिंग लाईन. उभी असेल तर त्याला आपण म्हणतो स्टँडिंग लाईन. आडवी स्लीपिंग लाईन. ओके. अशी क्रॉस इकड असेल तर स्लॅन्टिंग लाईन. ओके. तर बघा, हे काय आहेत? जसे वरती आपण शिकलो ते सर्कल, ट्रँगल, स्क्वेअर, स्टार, हार्ट आणि लंबवर्तुळाकार एक लिहिले ते. त्याचा शेप अंडाचा असतो ना आपला, तसा. तर हे काय? गेम्सची नावे दिलीत. गेम्स आपले खेळ. आपण वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळतो. इनडोअर गेम खेळतो, आउटडोअर खेळतो. इनडोअर, इनडोअर. इन म्हणजे आत, डोअर म्हणजे दरवाजा. घराच्या आत, दरवाजाच्या आत जे आपण गेम खेळतो, जे घरात बसून आपण गेम खेळतो, त्याला काय म्हणतो? इनडोअर गेम्स. घरातील बसून खेळले जाणारे गेम म्हणजे इनडोअर गेम्स. आणि आउटडोअर गेम, आउट म्हणजे बाहेर, डोअर म्हणजे दरवाजा. आउटडोअर गेम, दरवाजाच्या बाहेर, घराच्या बाहेर जे गेम खेळले जातात त्याला आपण काय म्हणतो? आउटडोअर गेम. असे दोन प्रकारचे गेम आपण खेळत असतो. ओके. तर इनडोअर गेम आणि आउटडोअर गेम. तर आउटडोअर गेम आपण का खेळतो? की आपली बॉडी मूव्ह झाली पाहिजे, आपल्या बॉडीला व्यायाम झाला पाहिजे. ओके. आपली एक्सरसाइज झाली पाहिजे बॉडीची, म्हणून आपण आउटडोअर गेम खेळतो. आणि इनडोअर पण खेळतो घरात बसून, जे आपल्या डोक्याला चालना देतात. आता जसं की कॅरम, चेस आणि टेनिस आणि बॅडमिंटन इथं लिहिले. ते बॅडमिंटन आपण खेळू शकतो, पण जास्त करून घरात नाहीच, बाहेरच. टेनिस पण बाहेरच. टेनिस आणि बॅडमिंटन इथे लिहिलंय ते ऍक्च्युली आउटडोअर गेम आहेत. तर चुकून टेनिस तर नाही घरात खेळू शकत आपण, बाहेरच खेळतो टेनिस. ओके. आणि कॅरम आणि चेस आपण घरात खेळतो. समर्थ, अनम्यूट युअर सेल्फ. समर्थ. यस मॅम. काय बाळा? सर. काय विचारायचंय का तुला? नाही. ओके, ठीक आहे. समजतंय शिकवलेलं? यस. ओके, ठीक आहे. ओके. तर बघा, आउटडोअर गेम काय काय आहेत? तर खो खो, क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, व्हॉलीबॉल, रनिंग. ओके. लॉंग जम्प, हाय जम्प, सायकलिंग, स्केटिंग, टेनिस. ऍक्च्युली टेनिस वरती लिहिलंय टेनिस इंडोअर मध्ये येत नाही. टेनिस हा गेम आउटडोअर गेम आहे. ओके. बॉल थ्रो करतो आपण, फुटबॉल खेळतो, क्रिकेट खेळतो. हे सारे गेम आउटडोअर गेम आहेत. आणि कॅरम, चेस किंवा लुडो म्हणा, हे गेम इनडोअर गेम आहेत. आपण घरात बसून एका जागेवर चेस खेळू शकतो, हो की नाही? ज्यांना आपल्या डोक्याचा व्यायाम होतो, म्हणजे आपल्या बुद्धीला पण चालना मिळते चेस खेळून. चेस, कॅरम. कॅरम मध्ये पण आपण हाताचा व्यायाम होतो आपल्या बसून. बैठे खेळ येथे इनडोअर गेम.
लुडो पण आपण बसून इनडोअर गेम आहे, तो पण बसून आपण खेळू शकतो. तर बघा हे इनडोअर आणि आउटडोअर गेम आहेत. इथे काय कलर्स नेम. तर बघा, आयुष अनम्यूट युअर सेल्फ. आयुष, आयुष जाधव, अनम्यूट युअर सेल्फ बाळा. ओके. समृद्धी अनम्यूट युअर सेल्फ. समृद्धी शिंदे. यस मॅम. हा, स्क्रीनवरच रीड करायचे. ORNG, ऑरेंज, ऑरेंज म्हणजे नारंगी. पहिल्यापासून सुरुवात करायची बाळा. कलर्स नेम, तू काय वाचते समजायला पाहिजे ना. हा. ORNG, ऑरेंज, ऑरेंज म्हणजे नारंगी. YELLO, येल्लो, येल्लो म्हणजे पिवळा. ब्ल्यू, ब्ल्यू म्हणजे निळा. घाई करू नको, BLACK, नीट वाच. घाई करू नको. हा, नीट वाच. BLACK, ब्लॅक, ब्लॅक म्हणजे काळा. VIOLET, व्हायलेट, व्हायलेट म्हणजे जांभळा. GREEN, ग्रीन, ग्रीन म्हणजे हिरवा. RED, रेड, रेड म्हणजे लाल. BROWN, ब्राऊन, ब्राऊन म्हणजे तपकिरी. ओके. GREY, ग्रे, ग्रे म्हणजे करडा. WHITEY, व्हाईट, व्हाईट म्हणजे पांढरा. ओके, व्हेरी गुड. गुड. तर बघा, हे सगळे कलर्स आहेत. कलर्स नेम म्हणजे मराठीत रंगांची नावे. जसं की ऑरेंज, ब्ल्यू, येल्लो, व्हायलेट, ग्रे, ब्राऊन, ब्लॅक, व्हाईट, ग्रीन, रेड. यामध्ये अजून कोणते आपण ऍड करू शकतो? पिंक कलर आहे, हो की नाही? पर्पल कलर आहे. ओके. तर हे रंगांची नावं आहेत. आता आपण काय बघणार आहोत बघा, फ्लावर्स. वेगवेगळी फुलं असतात, हो की नाही? आपल्याला माहितीये. तर आपल्याला जास्त आपल्या पाहण्यात जे आहेत किंवा आपण बघतो ते आपल्याला जास्त लगेच समजतात. बाबा सपोज आपण रोडवरून चाललोय, एक गुलाबाचं झाड दिसलं तर आपल्याला समजतं हे रोज फ्लावर आहे. ओके, समजतं की नाही? एखादं रोज फ्लावर, सनफ्लॉवर, सूर्यफूल. आपण जास्त जे आपल्या पाहण्यात असतात, आपण मोगरा, ओके, रोज, अजून जास्वंद, ही फुलं आपण नेहमी रोडवरून किंवा आपल्या बागेत किंवा आपल्या गार्डनमध्ये, गॅलरीमध्ये असतात. तर आपल्याला ती समजतं. पण खूप वेगवेगळ्या प्रकारची फुलं असतात, असतात की नाही? झेंडू, हे पण आपल्याला माहिती आहे. पण अजून वेगवेगळ्या प्रकारची, जे वेगवेगळी नावं असणारी फुलं असतात, कलरफुल. आता सपोज रोज आपल्याला रेड, फक्त आपण एखाद्यानं रेडच फक्त रोज बघितलेला असतो. तर रोज बघा, येल्लो असतो, व्हाईट असतो, पिंक असतो, रेड असतो, असतो की नाही? तर वेगवेगळ्या प्रकारचा रोज सुद्धा असतो. तसं जास्वंदीचं पण आहे, पिंक पण आहे जास्वंदी, रेड आहे, व्हाईट असते. तर कलरफुल आणि वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे कलर असणारे वेगवेगळे काही फुलांना बघा